महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पैठण तालुक्यातील पाचोड येथील स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ बचत गटाची सर्वसाधारण सभा पाचोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियानाचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील 71 लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढणे हा मुख्य हेतू आहे। पाचोड येथील स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ यांच्या सर्वसाधारण सभेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, पैठण खरेदी विक्री संघाच्या संचालिका वर्षा बिलास भुमरे, पाचोड सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या प्रसंगी शिवराज भुमरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिला या अभियानाच्या माध्यमातून चूल आणि मूलपर्यंत गुंतून न राहता त्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याच्या बरोबरचा राज्याचा विकासाच्या कार्याबरोबरच आपली आणि आपल्या परिवाराची समृद्धी घडवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसंच पैठण खरेदी विक्री संघाच्या संचालिका वर्षा बिलास भुमरे यांनी उपस्थित स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ पाचोड यांना मार्गदर्शन करताना या अभियानाच्या माध्यमातून महिला नक्की सक्षम होतील आणि त्यासाठी मोठ्या उमेदनं आपल्या प्रभाग संघ तसेच कुटुंबाची देखील उन्नती होईल अशी आशा व्यक्त केली। या प्रसंगी खरेदी विक्री संघाच्या संचालिका वर्षा बिलास भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, पाचोड सरपंच शिवाजी भालसिंगे, विठ्ठल ढाकणे, तालुका अभियान व्यवस्थापक अण्णासाहेब साळवे, तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशक अजय गायकवाड, तालुका व्यवस्थापक MISGFI नितीन पालवे, प्रभाग समन्वयक ग्रामसखी कोमल चव्हाण, राणे परमेश्वर, रेखा बाहुळे, अर्चना गाडेकर, रोहिणी पैठण पगारे, संगीता हिंगले, रेणुका आवटे, प्रियंका नागरे आदीसह पाचोड प्रभागातील ग्रामसखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।